नमस्कार, मी रेश्मा गुंजाळ, कर्नाळ केबल नेटवर्क मध्ये आपलं स्वागत। दिवसभरातल्या घटना आणि घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत। मात्र सुरुवात करूयात हेडलाईन्सने। उरण मतदारसंघात आमदार विवेक पाटील यांच्या विविध ठिकाणी प्रचार सभा संपन्न। पनवेलमध्ये विविध संघटनांनंतर आता पनवेल ऑटो रिक्षा युनियनच्या सदस्यांचा शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील आणि आमदार विवेक पाटील यांना समर्थन। आणि ओएनजीसी कंपनीच्या कंत्राटी कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने करण्यात आलं आमरण उपोषण। विधानसभा निवडणुका आता अगदी 4 दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत। शेतकरी कामगार पक्षाची आमदार विवेक पाटील यांच्या प्रचारार्थ वडगरमध्ये सभा संपन्न झाली आहे। या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। गेल्या 20 वर्षांपासून निवडून येत आहोत, तसंच यावेळी देखील येणार असा निर्धार आमदार विवेक पाटील यांनी व्यक्त केला आहे। 15 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका संपन्न होणार आहेत। या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उरण मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आमदार विवेक पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवारी वडघर येथे जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। या प्रसंगी आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, साधना वाजेकर, शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्वसन आणि विकास महासंघाचे अध्यक्ष बारा सदावर्ते, राज्य प्रवक्ते मल्लीनाथ गायकवाड, प्रल्हाद केनी, एस.के. नाईक, राम भोईर, भीमकांत पाटील, कॉम्रेड भूषण पाटील, तालुका चिटणीस नारायण शेठ घरत आदी मान्यवरांसहित शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते। वडघर येथील प्रचार सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार विवेक पाटील यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला। विरोधकांवर टीका करत त्यांनी म्हटले की जनतेचा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे, त्यामुळेच गेल्या 20 वर्षांपासून इथले नागरिक मला सातत्याने निवडून देत आहेत। तसेच आमदार विवेक पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटले की उरण क्षेत्रामध्ये तसेच उरणमध्ये शेतकरी कामगार पक्षच विजयी होईल असा विश्वास यावेळेस आमदार विवेक पाटील यांनी व्यक्त केला। का विवेक पाटलांनी केलं का, आमदारांनी केलं का, त्यांनी त्यांच्या परीने उत्तर दिलं। मी एकच उत्तर देतो या ठिकाणी, 4-4 वेळा मला आमदार करणारे जनता हे काहीतरी केलं असेल म्हणूनच मतदान देते का? काही सगळी जनता मूर्खाने बोलणारे शहाणे आहेत असं स्वतःला समजत असतील तर त्या शहाण्याला त्यांची जागा दाखवण्याचं काम या निवडणुकीमध्ये आपण करावं अशी विनंती या निमित्ताने करतो। कोण कोण आहे ते उमेदवार? शिवसेनेचा उमेदवार किती लोकांना माहिती होता कालपर्यंत? भाजपचा उमेदवार किती लोकांना माहिती होता? काँग्रेसचा माहिती असेल, कारण त्याचे प्रतापच भारी होते। एकदा प्रसिद्धी चांगल्या माणसाला मिळते, कमी मिळते, पण वाईट काम करणाऱ्याला जास्त मिळते। तसं त्याचं नाव तुमच्यापर्यंत आलेलं असेल। पण या ठिकाणी मला अभिमान वाटतो या विभागातल्या जनतेनं जो तुमचा वडघर परिसर पनवेल विधानसभा मतदारसंघात होता, गेल्या निवडणुकीपासून उरण मतदारसंघामध्ये आहे। या मतदारसंघातल्या जनतेनं मला 1 वेळ नाही, 2 वेळा नाही, 4 वेळा तुम्ही आमदार केलेले आहात आणि मला विश्वास आहे की 5व्या वेळेला हे तुम्ही मलाच करणार। कारण जे कधी इथं फिरकले नाहीत, ज्याला गावं माहिती नाहीत, ज्याला लोक माहिती नाहीत, ते आता सांगतात आम्हीच निवडून येणार। ते सांगणार विवेक पाटलांनी काय केलं। तसेच या दरम्यान साधना वाजेकर यांनी देखील कार्यकर्त्यांना संबोधित केलं। उरण क्षेत्रामध्ये आमदार विवेक पाटील यांच्याद्वारे करण्यात आलेल्या विकास कार्यांवर त्यांनी प्रकाश टाकला। तसेच या क्षेत्रात इको सेन्सिटिव्ह झोन सारखी इतकी मोठी समस्या होती, ती समस्या केवळ आमदार विवेक पाटील यांच्या प्रयत्नातूनच सोडवण्यात आली आहे। डान्स बार सारखा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा आमदार विवेक पाटील यांनी विधानसभेत उचलून धरला आणि राज्य सरकारला देखील डान्स बारवर बंदी घालावी लागली। असे महत्त्वपूर्ण निर्णय आणि विकास कामे आमदार विवेक पाटील यांच्या कारकिर्दीतच संपूर्ण झालेली आहेत। त्यामुळे साधना वाजेकर यांनी आमदार विवेक पाटील यांनाच विधानसभेत विजयी करा असे आवाहन येथील जनतेला केले। शेका पक्षाच्या आमदारांनी उरणमध्ये काय केलंय, उरणमध्ये काय केलं नाही हे तू दाखवून दे, असा आमचा त्याला सवाल आपल्या शेतकरी कामगार पक्षातर्फे आहे। अरे शेतकरी कामगार पक्षाच्या आमदारांनी, तुम्ही सांगता शेतकरी कामगार पक्षाला सत्ता नाही, अरे सत्ता नसताना 2 आमदारांनी विधान भवन हलवून सोडलं आणि आमच्या डान्स बार बंदीचा विषय आमदार विवेक पाटलांनी आमच्या महिला भगिनींचं संसार वाचवण्याचं काम या शेतकरी कामगार पक्षाने केलेलं आहे। आणि खरोखरच
आज आपल्या शेतीमालाला जो शेतचा मोठा संकट आपल्यावर आला होता या खार भागाला, आणि तो शेतचा संकट सुद्धा या शेतकरी कामगार पक्षाने घालून लावलेला आहे. आणि हा हाकलून लावलेला असतानाच आज आमचे शेतीचे भाव काय चाललेले आहेत. तसाच आता या आपल्या पनवेल तालुक्यावर आणि उरण मतदारसंघावर कर्नाळ्यापासून 10 किलोमीटरच्या अंतरावर जी गावं येत होती त्या 10 किलोमीटरच्या अंतरावर इको सेन्सिटिव्ह झोन नावाचं मोठं संकट येणार होतं, पण ते सुद्धा आमदार साहेबांनीच त्याचा पाठपुरावा करून ते सुद्धा हाकलून त्यांनीच लावलेलं आहे. आणि याच्याच मुलं आज आमची ही शेती पुन्हा मोठ्या भावानी विकली जाणार आहे किंवा त्याचं काय व्यवहारीकरण होणार आहे. म्हणूनच माझ्या बंधू भगिनींना हेच मी सांगेन की आपण शेतकरी कामगार पक्षाची जरी धुरा घेतली असली आणि त्याच्या खाली आपण कार्यरत असलो तरी आपण एका सदस्याने किंवा एका आपण नेत्याने किंवा आपल्या एका कार्यकर्त्याने 10 कार्यकर्ते नवीन जोडण्याचं काम आपण केलं पाहिजे. पण आता ही 15 तारीख जवळ आलेली आहे आणि 15 तारखेला खटाऱ्यासमोरच बटन दाबून आपण आमदार साहेबांना भरघोस मताने विजयी केलं पाहिजे. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पनवेल विधानसभा मतदारसंघाकरिता बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ खारघर, तळोजा, कोपरा येथे प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅली प्रसंगी खारघर मधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून शेका पक्षाची साथ निवडली आहे. बाळाराम पाटील यांच्या हस्ते या कार्यकर्त्यांचं पक्षात स्वागत करण्यात आलंय. पनवेल मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील विधानसभेचे नेतृत्व करीत आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या प्रचार रॅलीचा सर्वत्र धुरळा उडू लागलाय. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ पनवेल मतदारसंघातील खारघर, तळोजा आणि कोपरा येथे प्रचार रॅलींचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी मोठ्या संख्येने युवा वर्गाचा पाठिंबा दिसून आला. शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो या जयघोषात अगदी जल्लोषात प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅली दरम्यान खारघरमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. या कार्यकर्त्यांचे बाळाराम पाटील यांच्या हस्ते पक्षात स्वागत करण्यात आले. तसेच कुडावे येथील निलेश खुटले यांनी देखील शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केलेला आहे. आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आलं आहे. इतरही काही महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत. मात्र बातमीपत्रामध्ये तुर्तास वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा कर्नाळ केबल नेटवर्क. स्वप्न साकार बाजू बंद माथावर मेहंदी करे पूर्ण शृंगार आईच्या बाळाला चेन लॉकेट नक्षीदार आणूया अंगठी बाळी नांदवाला डौलदार. पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्स से अलगदार. 916 BIS हॉलमार्कच्या दागिन्यांचे पनवेल मधील एक प्रशस्त शोरूम पटेल ज्वेलर्स. गोल्ड, सिल्वर, डायमंड, प्लॅटिनम. पटेल ज्वेलर्स, जोशियाळी, पनवेल. वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा. फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा. सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है. आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं. गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स. इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान. बेहतर क्वालिटी के साथ साथ
हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है। हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यू ट्रस्ट। आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा। हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, पलसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल। हमारे संपर्क नंबर है फॉर सेल्स 8652789999, फॉर सर्विस 02143 66299। टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर आणि दादरची सुप्रसिद्ध सुवर्णकार पेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आता पनवेलमध्ये सोने चांदी, हिरे मोती व अन्य दागिन्यांकरता पनवेलकरांसाठी सुरू झाले एक अद्ययावत व प्रशस्त दालन। दागिने सोन्याचे असो किंवा चांदीचे, हिऱ्यांचे अथवा प्लॅटिनमचे, दागिन्यांसाठी हवी चोख शुद्धता, दागिन्यांच्या हव्या नवनवीन डिझाईन्स, दागिन्यांची हवी भरपूर व्हरायटी व दागिने खरेदीसाठी हवे एक विश्वासपात्र नाव अर्थात पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स। इथे आपल्याला मिळतील फक्त 916 आणि 9580 BIS हॉलमार्कच्या सर्टिफाईड दागिन्यांची असंख्य डिझाईन्स, मंगळसूत्र, पाटल्या, राणीहार, शिंदेशाही तोडे, हिऱ्यांचे दागिने, चेन, ब्रेसलेट, चांदीची भांडी व पूजेची उपकरणे, हॉलमार्क दागिन्यांची भरपूर मोठी रेंज इथे उपलब्ध आहे। सोन्याची शुद्धता, परंपरा व नाविन्यता जपणारी पनवेल मधील एक विश्वासपात्र सुवर्णपेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आणि संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर, शॉप नंबर 1, कर्नाला रॉयल, नियर MTNL, पनवेल। फोन 02227454411। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढच्या बातमीकडे। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चौक येथे प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। गुरुवारी संपन्न झालेल्या सभेला युवकांचा मोठ्या संख्येने पाठिंबा पाहायला मिळालाय। राजेंद्र पाटील यांनी या सभेत भावना व्यक्त करताना विरोधकांवर चांगलीच तोफ डागली आहे। 190 उरण विधानसभा मतदारसंघातून आमदार विवेक पाटील विधानसभा निवडणुकांकरिता नेतृत्व करीत आहेत। आमदार विवेक पाटील यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी प्रचार सभा संपन्न होत आहेत। गुरुवारी चौक येथे प्रचार सभा संपन्न झाली। या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षासाठी युवकाचा अभूतपूर्व पाठिंबा पाहायला मिळाला। या सभेमध्ये मोठ्या संख्येने नागरिक, जनता आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग पाहायला मिळाला। या सभेला आमदार विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। ज्येष्ठ नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी कायमच शेतकरी कामगार पक्ष झटत आलेला आहे। रायगड जिल्ह्यात आमदार निधीतून अनेक विकास कार्य केलेली आहेत। ज्येष्ठांचा आदर कायम शेतकरी कामगार पक्षाने केला आहे। त्यांच्या साथीने शेतकरी कामगार पक्ष पुढे जाऊ शकल्याची भावना यावेळेस आमदार विवेक पाटील यांनी व्यक्त केली। याच्यापूर्वी आमदार झाले, अनेक आमदार झाले, पण ह्या चौक परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक स्वतंत्र सभागृह असावं हे फक्त विवेक पाटलांनीच केलं। म्हणून मला महिलांचा आदर करणारे, ज्येष्ठांचा आदर करणारे, काय बांधव आजपर्यंत ज्येष्ठ नागरिक नव्हते का? आमदार होते, ज्येष्ठ नागरिक होते, आमदारही होते, पण चौक मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह बांधण्यासाठी विवेक पाटलांनाच आमदार व्हावं लागलं। ही गोष्ट मी अतिशय अभिमानाने सांगतो, या रायगड जिल्ह्यामध्ये आमदार निधीतनं ज्येष्ठ नागरिकांचं सभागृह फक्त आणि फक्त चौक मध्ये उभं, अन्य कुठेही। लोकसभेत जी काही आश्वासने दिली होती ती पूर्ण केलेली आहेत। जनता पैशाला भीक घालत नसून काम पाहत असते, अशी भावना व्यक्त करत आमदार विवेक पाटील यांनी विरोधकांवर सडकून टीका केली। जी कामं तुम्ही आम्हाला सांगितलेली आहेत, ज्या ज्या कामांचं आश्वासन आम्ही तुम्हाला दिलेलं आहे, मला वाटतं एकही वाडी किंवा गावागावातलं मी शिल्लक राहिलेलं नाही।
गावकऱ्यांजवळ बसलं, तिथं शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे का नाही हे बघितलं नाही. प्रत्येक ठिकाणी गेलो, प्रत्येक गावात गेलो, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि या ठिकाणी या जाहीर प्रचार सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह आपल्याला ग्वाही देतोय, येत्या वर्षभरात ती सगळी कामं पूर्ण केल्याशिवाय ठेवणार नाही ग्वाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जेव्हा फिरलो, अनेक गावांमध्ये आम्ही नवे होतो, आम्हाला कार्यकर्ते मिळत नव्हते, त्या ठिकाणी जाऊन आम्ही सांगितलं तुमचं हे काम करू. अतिशय अभिमानानं सांगतो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे जे कबूल केलंय ती सगळी कामं मार्गी लावण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेले आहोत हे या ठिकाणी अभिमानानं सांगतो. जो शब्द दिला, जे करायला पाहिजे ते करतो, म्हणून मत मागायला आपल्या समोर आले आणि मी मत मागायला आपल्या समोर आलोय. या ठिकाणी सभा घेतली. अरे पाऊस जोर जोरात पडत होता. भाजपची मोहपाळ्याची मीटिंग पावसामुळे कॅन्सल झाली, पण शेतकरी कामगार पक्षावर असलेल्या या जनतेच्या प्रेमामुळे आज आपली सभा झाली. कितीही पाऊस हो, कितीही निसर्गाचा कोप हो, जनता शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागे आहे हे दाखवण्याचं काम तुम्ही केलं, म्हणून तुम्हाला धन्यवाद. तसेच या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी काँग्रेसवर चांगली सडकून टीका केली. माझा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता, माझा कार्यकर्ता लाल झेंडा सोडून समोर बटन पाटील त्याबद्दल माझ्या मनात इतकंच सांगतो की महेंद्र गटाने ज्यावेळी नामांकन अर्ज भरताना प्रॉपर्टी शो केली त्यांनी 300 त्याचे 19 फ्लॅट आहे. उरण 150 एकर हुबळीला जमीन आहे. इतकी प्रॉपर्टी आणली करून याचा हिशेब मागायला मतदार म्हणून तुम्हाला आम्हाला करायला लागेल आणि तुम्ही या कार्यक्रमाप्रसंगी आमदार विवेक पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकर शेठ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, कॉम्रेड भूषण पाटील, अनंतराव देशमुख, उरण विधानसभा मतदारसंघाच्या महिला आघाडी अध्यक्ष साधना वाजेकर, चंद्रशेठ घरत, जगदीश पवार, मल्लीनाथ गायकवाड आदी मान्यवरांसहित कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ONGC कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या गेले कित्येक दिवस मागण्या प्रलंबित आहेत. त्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, या कामगारांना न्याय मिळावा यासाठी कामगारांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. काय आहे हा सारा प्रकार आणि काय आहेत ह्या मागण्या ते जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी. ONGC कंपनीमध्ये कित्येक असे कंत्राटी कामगार आहेत ज्यांच्यावर अन्याय होत आहे. या अन्यायाच्या विरोधात कामगारांनी साखळी उपोषण सुरू केलेले होते. कामगारांच्या या मागण्यांना प्रतिसाद न दिल्याने तसेच कोर्टाने कामगारांच्या मागण्यांचा अवमान केल्याने दिनांक 8 पासून कामगारांनी उपोषण सुरू केले आहे. थकीत 10 महिन्यांचा पगार त्वरित मिळावा, ॲडव्हान्स स्वरूपातील 60,000 रुपयांची रक्कम त्वरित मिळावी, मागील 25 वर्षांची थकबाकी त्वरित मिळावी, मेडिकल व इन्शुरन्स पॉलिसी त्वरित लागू करावी, तसेच MOV वेतन कराराप्रमाणे पगारवाढ करण्यात यावी. या प्रमुख आणि वाजवी मागण्या कामगारांकडून करण्यात आलेल्या आहेत, ज्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित ठेवल्या गेलेल्या आहेत. या प्रसंगी आमच्या प्रतिनिधींनी कंत्राटी कामगारांशी बातचीत केली असता त्यांनी आपली व्यथा मांडली. 25 वर्षांपासून सिक्युरिटीमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याला हटवून दुसऱ्याची नियुक्ती त्या जागी करण्यात आली आहे. तसेच पगार देखील थकवण्यात आली असल्याची व्यथा यावेळेस कामगारांनी कर्नाळ्याच्या कॅमेऱ्यासमोर मांडली. 120 सुरक्षा कर्मचारी पिछले 25 सालों से काम कर रहे हैं. इनको हटा करके नया सिक्योरिटी को MSF की सिक्योरिटी को लाया है और इनको निकालने के प्रयत्न में इनका 10 महीना से पगार रुका के रखा है. पगार के साथ साथ में इनका और भी जो देय है, थक बाकी है, उसको रुका के रखा है. इन लोगों को फाइनेंशियली त्रास दे रहा है और तरह से इनको त्रास. उपोषण चालू आहे. आता ONGCच्या नेमकं मनात काय आहे की आमच्यापैकी कुणाचं बळी घेणार आहेत का? मग जर असं झाल्यास या काय ONGC प्रशासन शासन याच्यामध्ये काय आता आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती शासन आहे, सरकारने याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन आम्हाला हे करावं. अन्यथा मग उग्र स्वरूपात म्हणजे आम्ही सर्व कुटुंबीय सकट बायको मुलं सगळं परिवारात उद्यापासून आम्ही इथे येऊन बसणार आहेत गेटवर
जर आम्हाला आचारसंहिताचं जर कारण प्रशासन दाखवत असेल, म्हणत असेल, तर आम्ही सर्व स्वतःहून जेल भरो आंदोलन करू, जेलमध्ये बसू. आणि ONGCने आम्हाला अशी वेळ आली तर पूर्ण तालुका जिल्हा जेवढे आमचे नातेवाईक कोण सगळ्यांना बोलून आम्ही एक उग्र स्वरूपाचं जेल भरो आंदोलन करू. आणि बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क. देखना, जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम सुषमा, कितना प्यारा ड्रेस है, कहाँ से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया? अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने में ली, कहाँ से ली, मुझे क्यों नहीं बताया? हाँ हाँ, सब कुछ बताती हूँ. नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी. ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर, एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9 वार 10 वार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल. दीपक साडीज गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले, साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेलं नाव दीपक साडी. आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपये पर्यंतच्या साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट्स. 6 वारी, पैठणी, कांजीवरम, 10 वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी. या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3 पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे. माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी. मागणी तुमची, पुरवठा आमचा. दीपक साडीज, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज. आमचा पत्ता दीपक साडीज, 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल. आमचा संपर्क नंबर आहे 022 2745 2433. दीपक साडीज. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. अजिवली येथे शेका पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली. या सभेला उपस्थित सर्व मान्यवरांनी शेका पक्षालाच निवडून देण्याचं आवाहन जनतेला केलंय. आजवर शेका पक्षाने विकास कामं केली आणि यापुढे देखील शेका पक्षच ही विकास कामं करणार अशा भावना व्यक्त करण्यात आल्यात. शुक्रवारी अजिवली येथे शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारानिमित्त झालेल्या सभेत शेतकरी कामगार पक्षाच्या सर्वच वक्त्यांनी ठाकूर पितापुत्रांवर टीकास्त्र सोडले. याच कार्यक्रमात रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने आमदार विवेक पाटील व बाळाराम पाटील यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. माननीय बाळाराम पाटील साहेब हे आजपासूनच ठरवूया की पनवेल विधानसभेचे ते विजयाचे शिल्पकार झालेलेच आहे. मला तुम्हाला सांगायचं, मी तुमच्यापेक्षा लहान आहे, पण माझे विचार मी तुमच्यापर्यंत मांडतोय. आपल्याला खटारा या निशाणीवर बाळाराम पाटील यांना पनवेल तालुक्यातून बहुमताने निवडून आणून द्यायचंच आहे आणि इथल्या
या जातीवादी सरकार असतील या त्यांच्यावर विरोधात्मक असतील, त्यांना आपण दाखवून द्यायचं आहे की बाळाराम पाटील काय आहेत. बंधूंनो, आज लोक आमच्या समाजाची काही लोक सांगत असतील की आमचा यांना पाठिंबा आहे, परंतु त्या लोकांना आमचं एक आव्हान आहे. बाळाराम पाटील साहेब, तुम्ही विजयाचे शिल्पकार आहेतच, परंतु त्यांच्याकडे बाबासाहेबांच्या प्रतिमा आहेत. तुम्हाला रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांचं रक्त यांचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे. त्यामुळे विजयाचे शिल्पकार हे तुम्हीच आहेत. पिता पुत्रांकडे काँग्रेसने फिरवली पाठ, पिता पुत्रांकडे काँग्रेसने फिरवली पाठ. पैशासाठी पकडली यांनी भाजपाची गाठ. आता यांच्या पराजयाची झाली मोकळी वाट. आणि पनवेल विधानसभा मतदारसंघात बाळाराम पाटील यांची उगवणार विजयाची पहाट. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आपल्या भाषणात बाळाराम पाटील यांनी सुरुवातीलाच मी फक्त तुमचा चेहरा आहे, खरे उमेदवार तुम्ही सर्वजण आहात असे सांगून उपस्थितांची मने जिंकली. 2009च्या विधानसभेच्या पराभवाचं शल्य मनामध्ये घेतलेला शेतकरी कामगार पक्षाचा बहादर कार्यकर्ता या मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यामधून कोणाकोणातून गावागावातून वाडीवाडीतून या वेळेस शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा पनवेलवर फडकवायचाच या जिगरीनं कामायला लागला. पैशाची प्रचंड ताकद, गेले 5 वर्ष भाडेपट्ट्यावर घेतलेली काँग्रेसच्या शासनाची ताकद, या साऱ्याच्या विरुद्ध शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता एका जिगरीनं एका विशिष्ट तत्वज्ञानाशी भूमिकेशी समरस होऊन लाल बावट्याशी समरस होऊन कामाला लागला. आणि आज या ठिकाणची परिस्थिती आपण बघतोय. ज्या ज्या म्हणून गोष्टी आपण करत गेलो, फासे आपल्या मनासारखे पडत गेले. आपण मंडळीने या ठिकाणी कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आमंत्रित केलं. कुणालाही आपण वाहनं दिली नाहीत, कुणालाही आपण नाश्ता दिला नाही, किंबहुना कुणालाही आपण पाण्याचा थेंबही पाजला नाही. पण पनवेलचे रस्ते या लाल गर्दीनं, लाल मोहळानं भरभरून व्हायला लागले आणि पनवेलकरांचेही डोळे विस्पारले. अशा पद्धतीची निष्ठा या निवडणुकीला सामोरं जात असताना तुमच्या साऱ्यांच्या आशीर्वादावर, तुमच्या साऱ्यांच्या पाठबळावर बाळाराम पाटील हा या मतदारसंघातल्या 4,26,000 मतदारांचा केवळ चेहरा म्हणून समोर आहे. प्रत्यक्षात तुम्ही सारे उमेदवार आहे याचा उल्लेख या ठिकाणी मी करायला मागतोय. तसेच गेल्या 5 वर्षात यांनी पनवेलची वाताहत लावून टाकली आहे. पनवेलमधील डॉक्टर सांगत आहेत की धुळीमुळे होणारे फुफ्फुसाचे, श्वसनाचे रोग वाढीस लागले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यामुळे मणक्यांचे आजार वाढत चालले आहेत. तुंबलेल्या गटारावर डासांची पैदास होऊन डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस सारख्या आजारांनी रुग्ण दगावू लागले आहेत. अशा परिस्थितीत ठाकूर पितापुत्रांनी त्यांच्या सत्तेत काय विकास कामे केली असा प्रश्न बाळाराम पाटील यांनी विरोधकांना केला आहे. तसेच यावेळी आमदार विवेक पाटील यांनी आपल्या भाषणात जनतेला आवाहन केले की ठाकूरांच्या पैशाच्या जोळ्या करून जर लोक आले तर त्यांना पकडून पोलिसात द्या. इतक्या रणरणत्या उन्हातही कार्यकर्ते आपल्या सभांना गर्दी करतात. इथेच आपला विजय दिसून येत आहे. आपल्या विभागात होऊ घातलेल्या नैना प्रकल्पाद्वारे जर विकास साधायचा असेल तर ठेकेदार आमदाराला पाठवून काय उपयोग. तिथे तुम्हाला तुमची कामे करण्यासाठी बाळाराम पाटील यांच्यासारखा कार्यकुशल नेताच पाहिजे. अशा भावना यावेळेस आमदार विवेक पाटील यांनी व्यक्त केल्या. बाळाराम पाटलांनी त्यांच्या भाषणात शेवटी सांगितलं, पैशाची पोती घेऊन येतील, त्या पैशांची पोती घेऊन येणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायचं काम मात्र तुम्ही चोखपणे करावं असं या ठिकाणी मी विनंती. मी जास्त वेळ आपला घेणार नाही, पण या विभागामध्ये नैना प्रकल्प यायला मागितलाय. सिडको आली, सिडकोच्या विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष 70 सालापासून आजपर्यंत लढतोय आणि तिथल्या लोकांना फायदे मिळवून देतोय. नैना या ठिकाणी येईल, नैनाच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे.
नवनाचे फायदे आपल्या पदरात पाडून घ्यायचे आहेत, आपल्याला विकास आपला करून घ्यायचा आहे, तर त्यासाठी ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर आमदार चालणार नाही, तर बाळाराम पाटलांसारखा तुमचा सेवा करणारा आमदार चालणार. तुम्हाला बाळू शेठला आमदार करायचंय, तुम्हाला बाळाराम पाटलांना आमदार करायचंय, ते तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचंय. या विभागातनं नैनाच्या माध्यमातून जेव्हा हे डेव्हलपमेंट होणार आहे, तर त्या डेव्हलपमेंटले रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट घेणारा आमदार तुम्हाला पाहिजे की तुमच्या न्याय हक्क तुम्हाला मिळवून देणारा आमदार पाहिजे, हा विचार मतदार बंधू भगिनींनी ह्या वेळेस केला पाहिजे. त्या माध्यमातून आपण बघितलं पाहिजे की आम्हाला कोण आमदार पाहिजे आणि आम्हाला कोण मतदान करीन म्हणून. या ठिकाणी सिडकोचं कुठलंही टेंडर निघालं, JNPTचं कुठलंही टेंडर निघालं, राज्य सरकारचं कुठलंही टेंडर निघालं, अगर कुठल्याही खाजगी कंपनीचं निघालं, अगदी त्या पातांगेमधले MIDCचे रस्त्यांचं कॉन्ट्रॅक्ट निघालं, तरी कॉन्ट्रॅक्ट करायला आमदार आणि आमदाराचा बाप दोघेही त्या ठिकाणी हजर असतात. पण बाळाराम पाटील मात्र तुमची सेवा करण्यासाठी या ठिकाणी हजर असतो. हा फरक आपण या ठिकाणी लक्षात घेतो. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार विवेक पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य RD घरत, माजी सरपंच बाळकृष्ण पाटील, विभागीय चिटणीस जगन पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन कांबळे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष सचिन कांबळे, अशोक गायकर, रवींद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक संघटनांसोबतच आता पनवेल ऑटो रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण युनियनचे शेका पक्षाचे पनवेल मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांना पाठिंबा दर्शवला. या प्रसंगी बाळाराम पाटील यांनी ऑटो रिक्षा युनियनचे आभार मानले. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन आजवर अनेक नागरिकांनी विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. शेका पक्षाचा वाढता प्रभाव पाहता, विकास कार्य पाहता, भविष्यात विकासाला प्रगतीला चालना मिळावी या हेतूने अनेक संघटनांनी देखील आता शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा दर्शविला आहे. शुक्रवारी पनवेल ऑटो रिक्षा युनियन तर्फे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यात आला. या प्रसंगी रिक्षा युनियन तर्फे बाळाराम पाटील यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, सचिन ताडफळे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बाळाराम पाटील यांनी युनियनचे आभार मानले. तसेच या प्रसंगी पनवेल ऑटो रिक्षा युनियनचे कार्याध्यक्ष अनिल कोंडिलकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना बाळाराम पाटील यांचे आभार व्यक्त केले. तसेच संपूर्ण ऑटो रिक्षा युनियनचा बाळाराम पाटील यांनाच पाठिंबा असल्याची भावना देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केली. सदर निवडणुकीत आम्ही उमेदवार बाळूशेठ पाटील यांना पाठिंबा देत आहेत. संपूर्ण शहरभर चालले असते, आमच्या पोटावरती उपासमारीची वेळ आली असती. त्या प्रश्नात बाळूशेठने बराचशा वेळा लक्ष घालून ती सदर कॅन्सल केली आणि म्हणून प्रशासनाने आणलेला याला आम्ही बाळूशेठांना पाठिंबा देतो. या प्रसंगी सर्व ऑटो रिक्षा युनियनचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते. बाळाराम पाटील यांनाच विजयी करण्याचा निर्धार यावेळेस ऑटो रिक्षा युनियन सदस्यांनी व्यक्त केला. आम्ही सर्व रिक्षावाल्यांनी विचार केलेला आहे की बाळाराम पाटलाला निवडून आणल्याशिवाय राहणार गप्प बसणार नाही आणि प्रशांत ठाकरेला पाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा आम्ही रिक्षावाल्यांनी निश्चय केलेला आहे. आमदार विवेक पाटील यांच्या प्रचारार्थ चिरनेर गावात प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी विरोधकांवर खडसून टीकास्त्र सोडलं. तसंच यावेळी देखील लाल बावटा उरण मतदारसंघात फडकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या 15 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रात संपन्न होणार आहेत. उरण मतदारसंघातून आमदार विवेक पाटील विधानसभा निवडणुकांकरिता नेतृत्व करीत आहेत. निवडणुकांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी प्रचारसभांचं आयोजन करण्यात येत आहे. चिरनेर येथे गुरुवारी आमदार विवेक पाटील यांची प्रचारसभा संपन्न झाली. या प्रचारसभेला आमदार विवेक पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकर शेठ पाटील, उरण तालुका चिटणीस महादेव घरत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, कॉम्रेड भूषण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड, चंद्रशेठ घरत, युवा नेते मेघनाथ तांडेल, समीर मडवी, रवी घरत, प्रोफेसर LB पाटील, जीवन म्हात्रे, राजेश ठाकूर, धनाजी शेठ ठाकूर, PP खार पाटील, राजेश खार पाटील, मयूर सुतार, रमाकांत म्हात्रे, नरेश करत आदी मान्यवरांसहित कार्यकर्ते, नागरिक, महिला वर्ग, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार यावेळेस जनतेने व्यक्त केला. या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यकर्त्यांचा जनतेचा इतका खंबीर आणि भव्य पाठिंबा पाहता शेतकरी कामगार पक्षाचा विजय नक्की असल्याचा विश्वास यावेळेस आमदार विवेक पाटील यांनी व्यक्त केला। कार्यकर्त्यांच्या उत्साहाने शेतकरी कामगार पक्षाला एक उमेद आणि ताकद मिळत आहे। आपला उत्साह, आपल्याची हजेरी मला पाचव्यांदा आमदार केल्याशिवाय ठेवणार नाही हा विश्वास या ठिकाणी। या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनी विरोधकांवरही खडसून टीका केली। या मतदारसंघातील जनता पैशाला नव्हे तर कामाला निवडून देत असल्याने शेका पक्ष गेले 13 वेळा निवडून आला आहे। इको सेन्सिटिव्ह झोनचा प्रश्न कायमस्वरूपीपणे शेतकरी कामगार पक्षाने सोडवला आहे। तसेच इथल्या नागरिकांच्या साथीने अनेक समस्या सोडवल्या आहेत आणि तुमच्याच साथीने अजून विकास साधणार आहे। ती ताकद केवळ शेतकरी कामगार पक्षात असल्याचीच भावना यावेळेस आमदार विवेक पाटील यांनी बोलून दाखवली। या निवडणुकीमध्ये विवेक पाटलांनी काय केलं एवढं बोलायला फार सोपं शब्द आहे, पण या ठिकाणी मी अभिमानाने सांगतो आपल्या शेजारी पलीकडे कर्नाळा अभयारण्य आहे। या कर्नाळा अभयारण्याचा इको सेन्सिटिव्ह झोनची जो परिघ आहे, जो क्षेत्र ठरवलं होतं ते 10 किलोमीटर ठरवलं होतं। सरकारने ठरवलं होतं। काही NGO हायकोर्टात गेले होते, हायकोर्टाने सुद्धा 10 किलोमीटरचं म्हणणं मान्य केलं होतं, पण त्यांनी सांगितलं राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं या संदर्भातलं काय म्हणणं आहे ते या ठिकाणी आम्हाला सांगावं। पहिल्यांदा इको सेन्सिटिव्ह झोनचं महत्व तुम्हाला सांगतो। इको सेन्सिटिव्ह झोन ज्या एरियाला लागतो त्या एरियामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास करता येत नाही। आपल्याला साधी प्राथमिक शाळेची इमारत बांधता येत नाही। संपूर्णपणे इको सेन्सिटिव्ह झोन हा नो डेव्हलपमेंट झोन होतो आणि आपल्या या एरियातला 10 किलोमीटर अंतरावरची जवळजवळ या उरण तालुक्यातली 18 गावं ही नो डेव्हलपमेंट झोन म्हणजे कसलाही विकास होणार नाही असं गेलो होतं। कुठलाही राजकीय पक्ष जागा नव्हता, कुठलाही राजकीय पुढारी याच्या बाबत जागा नव्हता। जागा होता तो तुमचा आमदार विवेक पाटील जागा। त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मला सांगितलं साहेब फार मोठं संकट तुमच्या विभागावर येतंय। त्यांनी सांगितलं मला बैठका केल्या DFO बरोबर, कंझर्वेटर बरोबर बैठका केल्या, वन खात्याच्या सेक्रेटरी बरोबर केला। म्हणलं काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आणि मग मार्ग काढला की 10 किलोमीटरच कशाला, या अभयारण्याच्या परिसरामध्ये जेवढी वन खात्याची जमीन आहे त्या सगळ्याला इको सेन्सिटिव्ह झोन लावा आणि बाकीच्या लोकांसाठी 10 किलोमीटरच्या ऐवजी 100 मीटरवर तो आणावा। आणि तो आपलं म्हणणं राज्य सरकारने मानलं, केंद्र सरकारने मानलं आणि हायकोर्टाने सुद्धा त्या यासाठी आमदार व्हायचं असतं। संपूर्ण चिरनेर वासियांना शेका पक्षाला निवडून देण्याचे आवाहन करून लालमय वातावरणात ही सभा संपन्न झाली। या प्रसंगी प्रफुल्ल पाटील यांच्या हस्ते आमदार विवेक पाटील यांचे स्वागत करण्यात आले। आणि जाता जाता पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। उरण मतदारसंघात आमदार विवेक पाटील यांच्या विविध ठिकाणी प्रचार सभा संपन्न। पनवेलमध्ये विविध संघटनांनंतर आता पनवेल ऑटो रिक्षा युनियनच्या सदस्यांचा शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील आणि आमदार विवेक पाटील यांना समर्थन। आणि ONGC कंपनीच्या कंत्राटी कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने करण्यात आलं आमरण उपोषण। तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा कर्नाळ केबल नेटवर्क। तोपर्यंत नमस्कार।